तर रामराम मंडळी, बिग बॉसचे क्रिएटिव्ह हेड यांनी सूरजला बिग बॉसमध्ये कसं आणलं हा किस्सा एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितला आहे. ते म्हणतात की सूरज बिग बॉसच्या घरात यायला तयार नव्हता. तो कधी आपलं राहतं गाव सोडून कधी बाहेर गेला नव्हता. तो साधं पुण्यात देखील आला नव्हता. तर मी सूरजला एका मोठ्या हॉटेलमध्ये मीटिंगसाठी बोलवलं असताना सूरज तोंडाला रुमाल बांधून आला होता. त्याला सिक्युरिटीने अडवलं. तेव्हा मी त्यांना सोडायला लावलं. जेव्हा सूरजनी माझ्या पुढे तोंडाला बांधलेला तो रुमाल काढला, त्याला पाहून प्रचंड गर्दी झाली. सगळे लोक त्याच्याबरोबर फोटो काढत होते आणि सूरजला हॉटेलमध्ये येण्यासाठी अडवत असलेल्या सिक्युरिटी गार्डनी देखील त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी गर्दी केली. सूरजला गर्दी आवडत नाही, तो घाबरतो. पण त्याचं हे पब्लिक पाहून मी खरंच भारावून गेलो. मनात म्हटलं, हाच पाहिजे बिग बॉसच्या घरामध्ये, कारण हा माणूस वेगळा आहे. या माणसाची क्रेज वेगळी आहे. तर अशा प्रकारे सूरजची बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री झाली. तुम्हाला काय वाटतं, सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरातला विनर होईल का?